नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी चा गणितचा पॅडचा पेपर, जो की उद्या होणार आहे. म्हणजे 15 एप्रिल रोजी होणारा पॅडचा इयत्ता 5वीचा गणितचा पेपर हा सेमीवाल्यांचा होणार आहे. जसेचे तसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. सो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. आणि लवकरात लवकर मी तुम्हाला जे बाकीचे पण व्हिडिओ आहे इंग्लिश पॅडचे वगैरे तेच आपल्या रिअल पेपरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात पहिले अपलोड होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जाऊया आपल्या पेपरकडे. सो अजूनही कोणत्याही चॅनलवरती वर्ग 5चा पेपर अपलोड झालेला नाही आहे, कारण कोणाकडेच इन्फॉर्मेशन या पेपर अवेलेबल नव्हता. सो मी आज तुम्हाला इथं पेपर देत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर वर्ग 5चे विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा तुम्ही पहिले व्हिडिओला, एक हाईपचं बटन दाबा. सगळ्यांनीच करा तसं, पण 5च्या विद्यार्थ्यांनी लवकर करा. बघा, संकलित मूल्यमापन उद्या हाच पेपर येणार आहे असं सिम्बॉल मी दिलेला आहे. विश्वास तुमचा, जबाबदारी आमची या ब्रीदवाक्याने आपली सुरुवात होते. तसेच चला आपण प्रश्न क्रमांक 1 बघूया. प्रश्न क्रमांक 1 बाकीच्या पेपरांमध्ये दिल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. काही कन्सेप्ट दिल्या जाईल तुम्हाला 8 मार्कासाठी. तर एक मार्काच्या कन्सेप्ट तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहे. बघा, 1 मध्ये दिलं आहे तुम्हाला 86,992 हे तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे. सो मी तुम्हाला खाली लिहून दिलं आहे. स्पेलिंग वगैरे नीट लक्षात घ्या आणि जशी लिहिण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला जे प्रश्न आहे ते रेड पेनने दिले आहे आणि जे आन्सर आहे ते ब्ल्यू पेनने राईट डाऊन करून दिलं आहे. सो याची तुम्हाला खूप मदत होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1 आपला झालेला आहे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2. 50,031 हे तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे. सो बघा, 5,031 तुम्हाला याच्यात अक्षरात लिहायचं आहे. सो तुम्हाला ते राईट डाऊन करायचं आहे. खाली आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. नंबर फ्रॉम एक्सपांडेड 14,875 याचं एक्सपांड करायचं आहे. मी डिवायडेड करायचं आहे त्याला. बघा, पहिले काही 40,000 आलं, नंतर 800 आलं, नंतर 70 आलं, नंतर 5 आलं. हे जर त्याचं डिवायडेशन हे केल्यानंतर तुम्हाला 1 मार्क भेटून जातो. 4th मध्ये डिसेंडिंग अँड ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. तर तुम्हाला लहान संख्यापासून मोठीपर्यंत, मोठीपासून लहानपर्यंत असे 2 क्रम तुम्हाला लिहायला लागणार आहे. प्रश्न क्रमांक 5 ॲड करायचे, मराठीमध्ये बेरीज करायची. 33,215 28,590 हे तुम्हाला यामध्ये काय प्लस करायचं म्हणजे बेरीज करायची. त्याचा आन्सर येतं 61,806 हे तुमचा आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 6 बघूया. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे वजाबाकी करायची. 37,508 तर मायनस करायचं आहे तुम्हाला 23,469. तुमचा फायनल आन्सर येईल 13,589 हे तुमचा आन्सर आहे. तुम्ही पण एकदा करून बघा तुमच्या मनाने, तुमच्या का कसं होतं, कसं आन्सर निघतं. सो चला, क्वेश्चन नंबर 7 डिवायडेड करायचं आहे. डिवायडेड मीन्स भागाकार करायचा आहे. 85,000 व्हॉट इज द कन्सेप्ट यार, 8,526 ओके, भागेला 13 करायचे तुम्हाला. तर त्याचं फायनल आन्सर तुमचं येणार आहे 655 ओके. आता क्वेश्चन नंबर 1 इथं पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे आपल्याकडनं. आता आपण वळणार आहोत क्वेश्चन नंबर 2 कडे. त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. यामध्ये काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला दिले जाईल, तुम्हाला त्याचं आन्सर नोट डाऊन करायचं. सो मी इथं मेन्शन केलेलं आहे, त्यानुसार तुम्ही आन्सर तिथं देऊ शकता. तर चला बघूया पहिला क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे बघा, राईट टू प्राईम नंबर दॅट हॅव द डिजिट द युनिट्स प्लेस. ओके, 2 प्राईम नंबर तुम्हाला तसे ओळखायचे आहे. हो बघा, फर्स्ट प्राईम नंबर आहे 19, दुसरा प्राईम नंबर आहे 29. हे 2 प्राईम नंबर तुम्हाला परीक्षेत लिहून 2 पैकी 2 मार्क गुण मिळून जाणार आहे. क्वेश्चन नंबर बी, राईट एनी वन पेअर ऑफ को प्राईम नंबरची एक जोडी लिहायची आहे. तुम्ही 1 लिहू शकता, मी इथं 2 दिलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ती जी ध्यानात आली ती लिहा. ठीक आहे, 11 पण आहे आणि 13 पण आहे. ओके, हे तुमचं एक आन्सर झालं 2 मार्कासाठी. त्यामधलं क्वेश्चन नंबर सी म्हणलं बघा, द फॅक्टर ऑफ द नंबर 48 आन्सर 1 2 3 4 6 8
12 16 काय करायचं तुम्हाला 48 पर्यंत जे नंबर दिले त्याचं फॅक्टर करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा हे फॅक्टर मी तुम्हाला दिलेले आहे. क्वेश्चन नंबर डी सॉल्व करायचं आहे. 6 मार्कासाठी क्वेश्चन आहे. 3 आर देअर 3 क्वार्टर्स किलोमीटर किलोग्राम्स 5 लिटर्स. तर लिहायचं आहे 1000 मीटर्स 400 सेंटीमीटर्स. याचं तुम्हाला डिवायडेशन करून अशी इन्फॉर्मेशन करून तुम्हाला लिहायचं आहे. वर्गवाचे विद्यार्थी लक्षात घ्या, हाच पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला जाऊया क्वेश्चन नंबर ई कडे. क्वेश्चन नंबर ई, इफ अ राईट ऑफ लेंथ 4 मीटर 14 सेंटीमीटर्स is cut into the 2 pieces of the length 5 centimeters each, how many such pieces? Answer आहे 4 meters 4 multiplied by 100 equals to किती 400 सेंटीमीटर. तर टोटल लेंथ किती होती 40 सेंटीमीटर प्लस 40 इक्वल टू 440 सेंटीमीटर. लेंथ ऑफ वन पीसेस किती 5 सेंटीमीटर येते. तर मग आपल्याला काय आहे नंबर ऑफ पीसेस टोटल लेंथ इक्वल्स टू लेंथ ऑफ पीसेस. हे झाला आपला फॉर्म्युला. तर टाका त्यामध्ये सूत्रामध्ये किमती टाका. 440 टोटल काय झाला नंबर ऑफ पीसेस झाला डिवायडेड बाय टोटल लेंथ किती होती 5. टोटल लेंथ मी सांगितली होती वन पीसेसची 5. ओके इक्वल टू टोटल लेंथ इक्वल्स टू लेंथ ऑफ पीसेस किती होते 88 होते. तर मग काय आला आन्सर तुमचं अ टोटल ऑफ 88 पीसेस विल बी ऑप्टिमाइडेड. तुम्हाला काय विचारलं होतं 5 सेंटीमीटर इच हाऊ मेनी सच एज पीसेस ऑप्टिमाइडेड. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आलेलं आहे. बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटेल तर. जाऊया आपण क्वेश्चन नंबर 9 कडे. क्वेश्चन नंबर 9 बघा, यामध्ये क्वेश्चनचं आन्सर दिले. इन द फॉलोइंग नंबर्स ड्रॉ द ट्रँग्युलर नंबर्स 4 5 6 8 9 10 12. याचा ट्रँग्युलर नंबर 6 आणि 10 आहे फक्त. ठीक आहे, आता खाली कम्प्लीट पॅटर्न आम्ही तुम्हाला दिलेला आहे इथं. त्यामध्ये पॅटर्न कम्प्लीट करू शकता. बघून घ्या. इफ असं वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण मारू शकता विद्यार्थी मित्रांनो. इफ नसेल गरज तर नाही पण मारू शकता स्क्रीनशॉट. चला घ्या पुढं. समोरचा क्वेश्चन आहे ट्रू अँड फॉल्स तुम्हाला सॉल्व करायचं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1, राईट द वेदर द गिव्हन मेथड स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. राईट डाऊन करायचं आहे. 9 मल्टिप्लाय इक्वेशन दिलं 56 गेलं दिलं आहे. तर फर्स्ट तुमचा आन्सर येणार आहे दिस इज द राईट स्टेटमेंट. सेकंड आन्सर तुमचं येणार आहे बघा 12 + 9 + 7 4 5 इक्वल्स टू 9. ठीक आहे, हे पण काय येणार तुमचं ट्रू येणार आहे. तर कम्प्लीट द गिव्हन पॅटर्न यानुसार आपले जेवढे पण प्रश्न झालेले आहे तेवढे तुमच्या खूप उपयोगाचे आहे. सो आय थिंक अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला माझा व्हिडिओ पडेल नोटिफिकेशन येऊन जाईल आणि मला सपोर्ट करा. जे बाकी आपली इंग्लिश वगैरेचे पेपर होणार आहे ते लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो आय थिंक असं वाटतं की आता जा एक वेळ चॅनलला व्हिजिट करा माझ्या की पूर्णपणे मी जेव्हा मराठीचे पेपर इंग्लिशचे पेपर हे सगळे अपलोडच होणार आहे. बघा आता आपण जो मराठीचा पेपर दिला होता तो पण त्या पेपरमध्ये कवर झालेला आहे. सो आता तुमचा जो मॅथचे पेपर आहे जसे 5वीचा मॅथ्स सेमी 6वीचा सेमी 7वीचा सेमी 8वीचा सेमी तसेच 5वीचा मराठी 6वीचा मराठी 7वीचा मराठी आणि 8वीचा मराठी हे ओव्हरऑल आपण टोटल जे पेपर्स होणार आहे त्याचा 5वीच्यावर आता व्हिडिओ चालला आहे आपला. ओव्हरऑल जे पेपर होणार आहे त्याचं आपण कव्हर केलेलं आहे. आता मराठीचं पण आपण 5वीचं मराठी 6वी मराठी 7वी मराठी 8वी मराठी हे आपण ऑल थिंग्स क्लिअर केलेलं आहे. म्हणजे आपले ते आता यावेळेस 9वीचा पॅड बंद झाला आहे नाही तर 9वीचं पण जेवढे टोटल ओव्हरऑल होतात ना तेवढं आपल्या यामध्ये कव्हर होत असतात पेपर. आता आपल्याकडे पॅटर्न कोणचा बाकी आहे फक्त आता इंग्लिश बघा. इंग्लिश इतका इम्पॉर्टंट पेपर आहे ना खूप, त्यासाठी आपण मेहनत घ्यावी लागणार आहे. सो इंग्लिशचं आपण करणार आहे रिराईट करणार आहे. सो बघा इंग्लिशचा 5वीचा इंग्लिश 6वीचा इंग्लिश पॅट आणि 7वीचा इंग्लिश पॅट आणि 8वीचा इंग्लिश पॅट याचे मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर एकाच सेगमेंटमध्ये आन्सर देणार आहे. आय थिंक उद्याच आपल्या चॅनलवरती इंग्लिशचा पॅटचा पेपर माझ्याकडे पेपर अवेलेबल आहे पॅटचा पेपर अवेलेबल करून देणार आहे आपण. सो विद्यार्थी मित्रांनो आय थिंक मला असं वाटतं की हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया. लेंथ पण खूप वाढलेली आहे व्हिडिओची. सो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप्स ऑप्शन लावा कारण आम्ही पण थोडं मोटिवेट होतो. आणि ओके चला मग आजसाठी इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.